भारत माता की भारतीय जनता पार्टीचा वंदे खूप खूप धन्यवाद. बेगीच्या बेगीन सर्वांनी सांगलं जाता येते आणि तुमच्या सगळ्या महिला ज्याप्रमाणे आता तुम्ही ज्या पोटतिडकीन परत आमचे झेडपी इलेक्शन या फाटल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात मोदीजी नॅशनल हायवे बांधपा खातीर, पूल बांधपा खातीर, हॉस्पिटल बांधपा खातीर 35,000 कोटी रुपया दिले. आमचे बजेट 28,000 कोटीचे. तुम्ही जे रस्ते लाईट पळयता म्हाका दिसता अजूनय आमचो बायपास जावपाचो उरला थोडोसो मडगांवांतल्यान काणकोणाक येवपाचो. तुमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुराय केले. नाविन्यते उरलेले प्रकल्प गोंय सरकारच्या फंडांतल्यान आमी करीत आसा. जिल्हा पंचायत कित्याक आमचे डबल इंजिनचे सरकार आसा ते ट्रिपल इंजिनचे करपा खातीर तुमचे कमळाचे मत मागपाक जाय हे सांगपा खातीर हांव लायला करून दिले ना. फुडल्या मिटींग हांवें तो तेन्ना विचारत म्हाका 20 पॉयंट प्रोग्रामांतले आसताले आमदार आतांय सांगतालो ताका चिंता बाबड्याक थोडे कडेन उरलो कितें तरी डॉक्युमेंट हेवटेन तेवटेन आसा म्हणून ताका चिंता ताका न्हीद पडना. तो येयल्या दिसा तेच सांगत आसता दोतोर येदो कागद छडला मातसो तेजेर सायन मारणी तें कर. कोणाचे तरी कोमुदात जागेत आसा, कोणी तरी गव्हर्नमेंटाच्या प्रॉपर्टीत आसा, कोणी प्रायवेटात घर बांधला. अरे तो रातचो तेजो प्रेशर वाडोवंक लागला. तुमची घरां रेग्युलरायज करपा खातीर तुमकां चिंता तेजी आसूंक जाय म्हणून हांव तुमकां सांगपाक आयला. ताजी थोडीशी चिंता कमी करात आणि ही केन्ना कमी जातली तुम्ही स्वताहून जेन्ना भायर सरतले 28 फेब्रुवारी 2014च्या पयलींचे प्रत्येकाचे घर कायदेशीर करपाक हे तुम्हीच जबाबदार आसतले, तुम्ही करून घेवपाक शकतले कशें ते सांगता. जेन्ना तेन्ना तुम्ही भारतीय जनता पार्टीचे दोनूय सीट निवडून दितले तेन्ना दोळे धांपून सांगता 28 फेब्रुवारी 2014 पयलींची घरां सगळी कायदेशीर जातली ह्या काम करून घेवता. दुसरो पूल केन्ना जालो आतां जालो. आनी पणजे जेन्ना आमी वयताले बऱ्याच जाणांक पूल जाल्या उपरांत याद उरना. आमी जेन्ना मडगांवकार जे पणजे वयताले, नावेलकार जे पणजे वयताले जुवारी पुलाचेर हेवटेन रावचे पडटाले. कितलो वेळ त्यो बसी हेवटेन येता काय म्हणून पळोवपाक. त्यो बसी तेवटेन वतले म्हणजे आमकां अर्दे वर उरताले, अर्दे वर हेवटेन उरताले, अर्दे वर तेवटेन उरताले. आनी ते बसीन तुमकां खबर ना म्हणजे हांव जाणा म्हणून म्हणटा तुमकां ल्हान आसतना त्या बसींतल्यान वयताना कंडक्टर कितें करी खबर आहा 1 रुपया काडून न्हंयन उडयतालो. कित्याक जाणा देवा पाव बस आमची बेगीन पावल्या करून म्हणटाले तेवटेन पूल मोडोंक जायना म्हणून. सांगोलजो म्हणटाले केन्ना पूल मोडात सांगोलजो. तो पूल कोणी बांदलो? नितीन गडकरीन बांदलो, मोदीजीन बांदलो. काँग्रेसीक केन्ना शक्य जालें ना. आमी म्हणटा की ग्रामीण भागाचो विकास जावचो, पंचायतींनी बारीक बारीक कामां जावची आनी ही करपाक आपल्या पार्टीचो सदस्य आसत जाल्यारूच ते शक्य आसा. आणि म्हणून तुमकां हक्कान दुसरो कोण न्ही सत्यविजय हांगा येवन आपल्या घरा कडेन सोलार लॅम्प घाल, आपल्या घरा कडेन ती पायवाट करून दे, आपल्या घरा कडेन तो साको करून दे, किंवा आमच्या घरा कडेन ते गटर गेला ते करून दे. ह्या बारीक बारीक फंड जो आसता तो एकदा आमी म्हणटा की PWDंतल्यान जायना पण जिल्हा पंचायतींतल्यान करूंक मेळटा. आणि तो करपा खातीर आमकां सत्यविजय नायक आनी आमची लक्ष्मी आमकां दोगांयकूय आमकां निवडून दिवपाक जाय. गोंय सरकार हे सगळे करता आसतना आमी केन्ना तुझा भाव करूंक ना. हांवें पयलीं सांगलें गृह आदाराची स्कीम आसतली 1,500 रुपया मेळपाक आमच्या मुस्लीम भयणीकूय मेळटा, हिंदूक मेळटा, कॅथलिकाक मेळटा, कोणाक मेळना, सरसकट सगळ्यांक मेळटा. गृह आधार आसतले, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आसतली, लाडली लक्ष्मीचो 1 लाख रुपया आसतलो. आमी दिता आसतना विचारना तूं कोण काय म्हणून आमी जेणी फॉर्म भरला जाका गोंयांत 15 वर्सां पुराय जाल्यार ताका दिता. आणि म्हणून तर काँग्रेसी विचारात अरे तुमची घरां मोडपाचो प्रयत्न कोण करता आसत जाल्यार काँग्रेस करता. सांगात तांकां भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पावल्यात. उलट काँग्रेसीन कितें केलां तें सांगता. काँग्रेसीन तुमकां सदांच सांगलां तेंच्यांनी लोकांचे डिविजन करपाचो प्रयत्न केला. तेंच्यांनी सांगला तूं मुस्लीम तूं BJPक मत घालूंक जायना. आनी कित्याक BJPन खंय वायट केला हांव डायरेक्ट विचारता. म्हाका सांगचें, म्हाका कोणी तें सांगचें की भारतीय जनता पार्टीन कोणाचें वायट केला तें सांगचें आनी केन्ना केला तें सांगचें. फाटल्या 7 वर्सांचो मुख्यमंत्री आसा म्हणजे एक आरोप कितें तो दाखोवचो. अरे आमी म्हणटा तें कित्याक हेंच्यांनी तेंच केलां. क्रिस्तांवांकूय जाल्यार तेच सांगतात तुम्ही BJPक मत मारूंक जायना. कित्याक आमी कितें वायट केलां तुमचें कोणी तें सांगचें म्हाका.
अरे फाटल्या या इतक्या 6-7 वर्षाच्या कार्यकाळात हांव सांगता जाल्यार 2012 पासून आयज पर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आसा गोंयांत तर विकास जाला जर आसा जाल्यार तो फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टीच्या काळात सगळ्यात गोंयांत आणि जे घरा मोडून सोदतात तांकांच तुम्ही मतां मारतात लोकसभेक तुम्ही मतां जर कोणाक मारल्या आसात जाल्यार तांकां मारल्या आतां जाल्यार सांगता तुम्ही लोकसभेक जर मतां मारल्या आसात ते बूथ काडून पळयात कित्याक मतां मारल्या रे कितें दिलें तेंच्यांनी तुमकां तो मतां मारला तो मेळपाक तरी येयलो काय म्हणटा एक दीस विचारपाक तरी येयलो काय विचारात ताका आनी तो म्हणटा विचारपूय येयना तुमकां तुम्ही कशे आसात काय म्हणून तो आमदार फक्त रात आनी दीस तुमच्या मदीं आसता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुमच्या मदीं आसता आनी जेका मत मारला तरी निदान विचारूंक येवपाक जाय अरे कसो आसा काय म्हणून तरी ताका फुकटची मतां घेवपाची संवय जाल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आमकां सांगता म्हजे घरी योजना हांवें हाडल्या हय म्हज्या सरकारान हाडल्या आमी गोंयकारांची घरां रेग्युलरायज करपाक हाडल्या 28 फेब्रुवारी 2014 पयलीं जो मनीस गोंयांत आयला जेका 15 वर्सां पुराय जाल्या आनी ताणें घर बांदला ताजें घर रेग्युलरायज करपा खातीर हाडल्या नावेली मतदारसंघात सांगता ह्या स्किमीचो फायदो घेवपा खातीर 28 फेब्रुवारी 2014 हाज्या पयलीं जे जे गोंयांत येवन जेंच्यांनी घरां बांदल्या तेंची घरां कायदेशीर करपा खातीर हाडल्या कोणाक जर फॉर्म मेळूंक ना अजूनय सांगता पंचायतींतल्यान फॉर्म घेयात वाटात सगळ्या जाणांक फॉर्म तुम्ही सगळे जण फॉर्म भरून दियात आणि आता त्या 20 तारखेक कमळाचेर मत मारात फुडल्या 2027च्या ताच्या इलेक्शनाच्या पयलीं प्रत्येकाचे घर नवार करून दिवपाचे पावल पाहिजे हांगासर जमिल्ल्या सगळ्या म्हज्या नवा भाव आनी भयणीक सांगता तुम्ही अशें समजू नाकात नावेली मतदारसंघ कितें आमी एक फावटी चुकून जिंकला म्हणून न्ही नावेली मतदारसंघ आम्ही भारतीय जनता पार्टी आताय जिंकतले आणि पुढे बी जिंकतले हो असा विश्वास होता तुमच्या सगळ्यांच्या बळाचे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीचे या मतदारसंघात आमची वोट बँक तयार झाल्या मागीर ती सगळ्या जातीच्या आणि धर्माची असतले आम्ही जर सगळे जाण एकत्र रावले आमच्या मधलो मतभेद विसरले जाल्यार नक्कीच म्हाका खात्री आसा आम्ही जशें म्हणटा की सगळ्यांचो विकास करपा खातीर आणि सगळ्यांक फुडें व्हरपा खातीर सातत्यान आमचे कार्यकर्ते रात आनी दीस काम करताले आमी एकामेकांक बरोबर घेवन काम करचें आज जे हांगासर कोण येवंक ना ताका सगळ्या जाणांक मॅसेज दिवपाचें काम तुमी करपाक जाय तुमचें मत ना चुकता कमळाच्या आधाराचेर कमळाचेर तुम्ही पडटात कमळाचो तुम्ही शिक्को मारपाक जाय हे काम तुम्ही करचें पडटलें कारण ह्या फावटीचें तुमचें मत हे आमी जशें म्हणटा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी विजन आसा विकसीत भारत 2047 करपाचें आमी विचार फुडल्या 25 वर्सांचो करता आमी येते कोण तरी भुरगे जे आसात आतां कितें मेळटलें फाल्यां कितें जातलें हाचो विचार जाय कित्याक तें हांव सांगता हांगा काँग्रेस उबी आसा काँग्रेस नांव उबी नांव बरोबर हातीने आणि पळोवना हातीने फक्त कमळ पळयना आनी काँग्रेस आनी उरना एकूच एक कमळ पळयना हांगासर आम आदमी पार्टी उबे ना दिसता म्हळ्यार काँग्रेस उबी आहा ओके आनी कोण इंडिपेंडंट उबे आहा आयज पर्यंत ह्या नावेली मतदारसंघांतल्यान खूब जाण निवडून गेले थोडे जाण हांगासर निवडून येवन मुख्यमंत्री सुद्दां जाले हांगासले जर गटारां आनी वाटो जर पळयत तर केन्ना सुदारल्या जेन्ना भारतीय जनता पार्टीचो आमदार हांगा निवडून आयला तेन्नाच सुदारल्या हाज्यातल्या हांव पुराय ह्या मतदारसंघात वेगवेगळ्या मुद्द्याचेर भोंवला फाटल्या फावटी म्हणजे उल्हासाच्या इलेक्शनाच्या वेळार फाटल्या झेडपी इलेक्शनाच्या वेळार हांव पळयतालो की प्रत्येक कंडिकून ही उल्हासान केल्या ही परेशान केल्या इतकेंच सांगतालो आनी तेज्या पयलीं निवडून येयले तेजेर कितें केलें आपली पोटां भरली ताका विचारपाची गरज ना म्हणजे तुमची मतां घेताले आनी फक्त आपली पोटां भरताले म्हणजे स्पश्ट आरोप आहा तेंचेर तेच्यानी केन्नाच लोकांची कामां करूंक ना तेच्यानी लोकांच्या मताचो फायदो घेतला आमच्या खातीर लोक प्रथम लोक पयलीं आमी सातत्यान म्हणटा लोकांचें काम करपा खातीर भारतीय जनता पार्टीचे नेते आनी कार्यकर्ते आसात आमच्या जर आमी मत मागपाक आयले आसात देश प्रथम द्वितीय पार्टी किती आमी आमच्या खातीर लोकांचें काम हें आमच्या खातीर परम कर्तव्य म्हणून आमी सदांच म्हणटा आमी अंत्योदय तत्वाचेर काम करता अंत्योदय म्हणजे कितें जाल्यार तो कांयच करूंक शकना
तो फक्त हांगासल्यान निवडून वयतलो आनी आपूण मिरयतलो तो परत तुमच्या कडेन येवचो ना. म्हाजी तुमकां रिक्वेस्ट आसा, हांव इतकेंच सांगपाक लायला, हांव चड वेळ उलोवचो ना कारण स दीस उरल्या सगळ्याक. त्या खातीर तुमचे सोयरे जायले आसतले, तुमच्या तेंपोन रावपी आसतले, हांगासर केन्नाच आमी भेदभाव करूं ना, तुमी भेदभाव करूं नाका. आमी मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल सबका साथ सबका विकास हे सातत्यान म्हणटा. सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, कोण एससी, कोण एसटी, कोण ओबीसी आमी पळोवना. आणि या पद्धतीत सगळ्या फुडें घेवन वचपाचें काम आमी ह्या मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल पुराय देशात केला. हांव तेच तुमच्या कडेन मागता, तुम्ही दुजाभाव करूं नाका. आणि मत मारता असताना डायरेक्ट कमळाचेर मारात, हे मत विकासा खातीर मारात. हे मत म्हजें घर हे म्हज्या नांवार करपा खातीर मारात. हे मत जे मारात तुमच्या फुडारा पिढी खातीर मारात. या भारत देशाच्या विकासा खातीर, गोंयच्या विकासा खातीर मारात. आमी मत तुमच्या कडेन बेश्टें मागना. आमी जेन्ना म्हणटा की मत मागता आसत जाल्यार ह्या गोंया खातीर, देशा खातीर, नावेली मतदारसंघा खातीर मागता. जायते जाण येतले, हांवें वयर म्हणटा तशें ह्या नावेली मतदारसंघांतले खूब जाण जावन गेले, पण तांच्या लोकांचें केन्ना पडलें ना. हांगासून निवडून येयले, आपूण आमदार, मंत्री, मुख्यमंत्री जाले आनी गेले, त्यांनी लोकांकडे केन्ना फाटून पळयलें ना. आनी जर उल्हासा सारकिलो सामान्य कार्यकर्त्याक तुमी निवडून हाडलो म्हणून आयज तुमच्या घरा कडेन येतात तो रात आनी म्हणून तुमकां विचारता. सांगात म्हाका खंयचो आमदार आयज पर्यंत तुमच्या घरा कडेन येयला हेच्या पयलीं? जे 5 वर्सां एकदम मत मारल्या उपरांत परत कोणूच येयनाशिल्लो. आज आमचे सगळे बसलेले कार्यकर्ते तुमच्या घरा कडेन घेवन येता. तुमच्या घरा कडेन घेवन येता सांगता म्हाज्या घराचो फॉर्म भर, लाडली लक्ष्मीचो फॉर्म भर, गृह आधाराचो फॉर्म भर. आणि केंद्र सरकाराच्यो योजना आणि राज्य सरकाराच्यो योजना तुमच्या पर्यंत पावोवपाचें काम बरे भारतीय जनता पार्टीचे सरकार करता. रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्फत सेल्फ हेल्प ग्रुपाचे काम म्हणजे महिला भगिनी करता. विचारात तांकां आयज प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुपाक 20-20 लाख रुपया लोन हे मोदीजीच्या गॅरंटीचेर मेळटा. हाज्या पयलीं हे तेन्ना मेळनाशिल्ले. महिला भगिनी विचारात तांकां त्यांच्या मिस्टराक सायन करची पडना किंवा ह्या विशयाचेर तांकां कोणूच शुअरिटी राव म्हणना. मोदीजीच्या गॅरंटीचेर आज 20 लाख रुपया लोन तांकां सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर मेळटा. हेजे व्हडलें काम तेन्ना आमी म्हणटा की ह्या बारीकशा नावेली मतदारसंघात जाता. आमचो आमदार पुराय मतदारसंघाचो विकास करपा खातीर वेगवेगळी कामां ही सातत्यान घेवन येता. ताका चिंता आसा तुमची, ताका चिंता आसा तुमच्या भुरग्यांची. हांव कळपाक जाय म्हणून तुमकां सांगता, येता त्या फुडल्या 1 ते 1.5 वर्साच्या कार्यकाळात आमी अजुनूय बी आमकां बऱ्याच जाणांक नोकऱ्यो दिवपाच्यो आसा. नो डावट गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशन आसतले, स्टाफ सिलेक्शन आसतले, जे हुशार आहा ते पास जातले. पण जे हुशार ना, जे अर्धशिक्षीत आहा, कोण 12वी फेल जावन उरला, 10वी फेल जावन उरला, तांकांय नोकऱ्यो मेळपाक जाय. आमकां तेंची चिंता चड आसा कारण आमकां तांकां नोकऱ्यो दिवपाची गरज आसा. कारण हुशार आसतलो, पास जातलो तेन्ना नोकरी मेळटली. पण तो सातत्यान कोण तरी बाबा 10वी फेल जाला, 12वी फेल जाला ताका घेवन येत आसा. हांवें ताका म्हटलां मातसो राव, येता त्या वर्सभराच्या कार्यकाळात गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाच्या मार्फत 5,000च्या पेक्षा चड भुरग्यांक आमी वेगवेगळ्यो नोकऱ्यो दिवपाच्यो आसा. कोण 10वी फेल जरी आसलो, एखादी आमची विधवा भयण जरी ती 10वी फेल आसली, तिकाय नोकरी मेळपाक जाय. तिजोय उदरनिर्वाहाचें साधन चलपाक जाय. तिज्याय धाकट्या भुरग्यांक तरी पोसपाक जाय आसत जाल्यार तिका स्वाभिमानान जगपाक मेळपाक जाय. म्हणून 5,000 नोकऱ्यो जेन्ना आमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाच्या मार्फत दितले, डेफिनेटली नावेली मतदारसंघांतल्या ताका प्रायोरिटी मेळटली. हें हांव मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दिल्ली का को मतलब है मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. 20 तारखेला दवंडी जिल्हा पंचायतीत आमचे 3 पंचायती येतात. रुग्णालय पंचायत, दवंडी पंचायत, आकेबाई पंचायत आणि तिकारपालचे 3 बूथ ते वेगळी मतदारसंघात जातात. आणि आम्ही भोंवताना आम्ही पळयलें की मोठ्या संख्येन महिला, आमचे युवा वर्ग हाकून जाण आमच्या प्रचाराक सामील जाता. जवळ 100 ते 150 लोक आमच्या प्रचाराक सामील जाता. हे दाखवून दिता की बीजेपी शिवाय पर्याय ना. आणि सगळ्या लोकांक कळा की संपूर्ण देशभर जर तुम्ही पळयता जाल्यार बीजेपीची सरकार येत आसा. हालींच तुम्ही पळयता की बिहाराक सुद्धा 200 पेक्षा चड आमचे सीट बीजेपीचे बिहाराक गेल्या आणि फक्त 5 ते 6 काँग्रेसीक मेळ्ळे आसा.
हे दाखवून दिता की बीजेपी शिवाय आनी पर्याय ना. आठांक मतदान करपाक लोकांक भायर काडा, प्रत्येकाच्या घरात 5-5 फावटी वयता. मुद्दम सांगता आमचो हांगासर एक अशें आसता की आमी जेन्ना लोकांच्या घरांत वयता च्या पिवन मत मारता, कोण म्हणटा जेवण जाता, कोण म्हणटा मातशें न्हिदोन मत मारता. हें गॅस करपाक दिवं नाका. सकाळ फुडें 10 पयलीं आमचें वोटींग जावपाक जाय. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री हेजेर लक्ष दितलोच आनी येणाऱ्या काळान आमची जी कितें कामां आमची उरल्या ती अवश्य आमची मुख्यमंत्री करतलो. कारण मुख्यमंत्री आमकां सदांच कसलें काम घेवन गेलो तें केन्ना ना म्हणटा. आमचे आमोणकर बाब सुद्दां भाशणांत सांगला की आमकां दोगांयकूय ते प्रिय अशें म्हणून आमकां मुख्यमंत्री आमी गेल्यार ताका अशी अपॉयंटमेंट घेवची पडटा. पूण आमी डायरेक्ट दिसता पूण केन्ना तो तूं कित्याक अपॉयंटमेंट घेवचें पडटा केन्ना म्हणून आमी आमची जी कामां करून दिता अशीच मुख्यमंत्र्याची कृपा दृश्टी ह्या मतदारसंघात आसतली. आनी तुमच्या सगळ्यांची मनात ज्यो कामां आसा ती पूर्ण करपा खातीर मुख्यमंत्री आमकां सहाय करतलो अशें मागता. आनी येणाऱ्या 20 तारखेक आमचे जो तिसरो सिंबल आहा हे फाटी बटन मारून आसपाना, हे फाटी शिक्को मारचो पडटलो. कमळाचेर 3ऱ्या नंबराचेर शिक्को मारता आनी फुडें फाटी कांय पळोवचें नासतना दोनूय कडेन नावेलीच्या कार्यकर्त्यांनी 3ऱ्या नंबरार आनी दवलीच्या मतदारसंघातल्या लोकांनी 3ऱ्या नंबरार बटनाचेर शिक्को मारतो आनी दोनूय उमेदवारांक बहुसंख्येन निवडून हाडचे. घरां जी आसा इलिगल घरां जी आमच्या गव्हर्मेंट लँडाचेर आसा ती घरां जी गव्हर्मेंट लँड कम्युनल लँडाचेर आसा ती लिगलायज करपाक लागून हे तेंचे प्रस्ताव हाडला. तुमकां मुद्दाम सांगपाक सोदता जेन्ना हे बील सेक्शन जावपाक जाता तेका ओपोज कोणें केला तें सुद्दां तुमकां उगडास दवरूंक जाय. तुमकां खबर आसा न्हू हे बील कोणें ओपोज केलेलें? जे 7 जाण ऑपोजीट आमदार आसात तेंच्यांनी असेंब्लीसून वॉकआउट केलो. हे बिलाक तेंच्यांनी सपोर्ट केलेलो ना. सो हे तुमकां उगडास दवरूंक जाय. तेन्ना ते लोक तुमच्या दारार येतले तेन्ना तुमी तांकां विचारपाची गरज आसा की बाबा हे जे आमचे काँग्रेसीचे आमदार आसलेले, जे आरजीचे आमदार आसलेले, गोवा फॉर्वडाचे आमदार आसात हेंच्यांनी वॉकआउट केलेले. आनी आम आदमी पार्टीचे तेंची 4 पार्टीचे आमदार आसलेले तेंच्यांनी ह्या बिलाक सपोर्ट करना. आनी म्हाजेच बेल स्किमीक लागून तेंच्यांनी आमकां भारतीय जनता पार्टी जेन्ना आमच्या गोवोरमेंटान बील हाडलें तेन्ना सपोर्ट करना. सो हो प्रश्न विचारपाची गरज आसा तेन्ना ते तुमच्या दाराचेर येतले. तेन्ना आयज जी ही स्कीम आसा म्हाजे घर हेजो मॅक्सिमम बेनिफीट आसा तो आमच्या दवली कॉन्स्टिट्युन्सी तशें नावेली जावपाचो आसा. कालूच म्हाका दिसता तेन्ना हांव डोर टू डोर भोंवतालो आनी स्पेशली जे आमचे 99 एरिया म्हणटा थंयसर जेन्ना हांव गेलो ते सगळे लोक आसा तुमी हांगा 99चे आसा मरे काल आमी फॉलो जाल्लेले आनी तुमकां एश्युरन्स दिलेलो आसा की अशें म्हाजे घर अंडर स्किमी भितर तुमची घरां रेग्युलायज करपाक. पण त्याच प्रमाणे तुमी म्हाका शब्द दिलेलो आसा, उतर दिलेलो आसा की तुमच्या दुधाचे मॅक्सिमम लीड घेवन दितले म्हणून. आनी तुमी कितें सांगला म्हाका जर आमी लीड घेवन दिवना जाल्यार आमची घरां रेग्युलायज करपाची गरज ना. सारकें हे उतर तुमच्या तर्फे काम आमच्या कडेन काम केलें आसा. परत आमचो परेश नायक आयला. परेश नायकान तर प्रत्येक म्हणजे जावं तेजे फंड्साचो यूज करपाचो, गव्हर्मेंट फंड्साचो यूज करपाचो असो सगळो यूज करून ही भरपूर काम केल्ली आसा. चड पयस नाका आमचे शांतादुर्गा देवस्थान जेन्ना तो परेश नायक निवडून आयला तेणें पयलीं काम शांतादुर्गा देवस्थानाचें काम केल्लें. आनी आतां जेन्ना झाडपी काम काबार जाता तेन्ना शेवटचें काम तेणें शांतादुर्गा देवस्थानाचें केल्लें आसा. तेका शांतादुर्गा देवस्थान तशेंच आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां तशेंच आमचे स्टेटीचे जी कोर कमिटी आसा तांकां वता. आनी मुख्य म्हणल्यार जो म्हजो मित्र परेश नायक हाणें म्हाज्या खातीर एक सॅक्रिफायस केल्ली आसा ते श्रेय तांकांय वता. आनी हे थंय वता हांव एकूच सांगपाक सोदतां आमी जेन्ना ह्या मतदारसंघात भोंवपाचो प्रवेश केलो जेन्ना 5-6 दिसां पयलीं आमची तिकेट निश्चित जाली पूण आमकां भंय आशिल्लो अरे आमी की वोटर कशें दवरपाचें आनी आमी लोकां पर्यंत कशें पावतले. पूण म्हाका एक खात्री आशिल्ली आमचे नावेलीचे मंडळाचे जे कार्यकर्ते आसा, जे महिला आसा, युवा आसा हे तात्पर हजर आशिल्ले आनी म्हाका तेच कॉन्फिडन्सान आमी ठरयलें तर ती वोटर आमी हळू हळू गाठया.
ताजे पहिले आम्ही घर वचपाक सुरवात करया आणि ते पद्दतीन आम्ही 6 दिसा पहिले आम्ही घराघरांनी वचपाक सुरवात केली. खरंच आनंदाची गोष्ट, भरपूर कार्यकर्ते 100, 150, 200 कार्यकर्ते माझ्या बरोबर येवपाक लागले आणि जे आमचे 3 वोटर असतात ते आपूण जाऊन येऊन सांगपाक लागले, सत्य आहे तुम्ही काय केली नाका, आम्ही तुमची बरोबर आसा, हे सीट हाडटले